महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमची खरी प्रतीक्षा संपणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यासोबतच आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आपण पहिला टप्पा पाहिला होता, त्या पहिल्या टप्प्यातील जिल्हा जर तुमचा नसेल आणि आता दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी असणार आहे। आपण दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याची यादी पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आता गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडला होता आणि आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता 10वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 6000 रुपये आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील यादीतील आपण जिल्हे पाहिले होते, त्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता सरसगट 6000 रुपयाचा लाभ मिळालेला आहे। परंतु आता तुम्ही जर या योजनेपासून वंचित राहिला असाल तर शेतकरी बांधवांना आता तुम्हाला देखील या टप्प्यामध्ये पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत महाराष्ट्र शासनावर सर्व शेतकऱ्यांची नाराजी देखील होती, परंतु तेच नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 6000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय असणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा आमच्याकडून जास्त दिवस रखडला आणि त्यामुळेच आम्ही नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील 9व्या हप्त्याबरोबर वितरित करत आहोत आणि तुम्ही देखील तुमचा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा आमच्या 2 हप्त्याबरोबर वितरित करा, जेणेकरून शेतकरी हे महाराष्ट्र शासनावर नाराज आहेत त्यांची नाराजी पूर्णपणे दूर होईल। तर केंद्र शासनाने देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी हो भरलेला आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात लवकरच होणार आहे, झालेली आहे आणि आता तुमचा टप्पा देखील पूर्ण होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही सविस्तर पाहणार आहोत, जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहोत। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज नाही। या 15 जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आपण या 15 जिल्ह्याची यादी सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील जाहीर केलेली आहे, ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाकडून निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे, तो निधी देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी बांधवांनो 2 ते 3 मिनिटं वेळ काढा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम देखील लागू केले आहेत, त्या अटी व नियम देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे। जो शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाही त्या शेतकऱ्यांना मात्र नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000, 10व्या हप्त्याचे 2000 आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 अशा 6000 रुपयापासून वंचित राहावं लागणार आहे, कारण की त्या शेतकऱ्यांना समजणार नाही की आपला जिल्हा आलेला आहे की नाही। जर जिल्हा आलेला असेल तर कोणते कामं करायचे आहेत ते समजणार नाही। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत पहा। महाराष्ट्र शासनाने यावेळेस अगदी कडक नियम अटी लागू केल्या आहेत। या कडक नियम अटीचं जो शेतकरी पालन करेल अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 4000 रुपयाचा आणि पीएम किसान योजनेच्या 2000 रुपयाचा असा 6000 रुपयाचा लाभ होणार आहे। जो शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, असं मोठं आव्हान आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, या अटी पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावंच लागणार आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या माध्यमातून आता ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक लावलेली होती आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे। हा ऐतिहासिक निर्णय आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी हा अगदी खुशीचा निर्णय आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही, आता फक्त 6000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आपण फक्त नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अगदी आतुरतेने प्रतीक्षा करत होतो आणि आता 9वा हप्ता 2 हप्ते सोबत घेऊन आलेला आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील आता नमोच्या 9व्या हप्त्याबरोबर वितरित होणार आहे आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। असे 6000 रुपयाचा लाभ आता शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे शेतकरी अगदी नाचू लागलेले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला 6000 रुपये मिळणार असल्याचं हसू पाहायला मिळत आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं हाच आनंद सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहण्यासाठी आपण देखील उत्सुक होतो, महाराष्ट्र शासन देखील उत्सुक होतं। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला जास्त दिवस विलंब होण्याचं कारण एकच आहे, ते कारण आहे शेतकरी आंदोलन, विद्यार्थी आंदोलन, अनेक आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये सुरू राहिले। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचं लक्ष
हे त्या आंदोलनाकडे राहिले. त्याचबरोबर कर्जमाफीवर देखील महाराष्ट्र शासनाने जास्त लक्ष केंद्रित केलं आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी ही योजना रखडण्यात आली. त्याचबरोबर आता शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हे सर्व कामे आता उरकलेली आहेत. पीक कर्ज देखील माफ झालेलं आहे आणि आता सगळे आंदोलन देखील बंद झालेले आहेत. म्हणजे सर्व आंदोलनाचा तोडगा देखील काढण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांना आता फक्त एकच तोडगा राहिला आहे, तो म्हणजे आता तोडगा आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा. तर शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये म्हणजे तुम्हाला लाभ होणार आहे. नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 असे 6,000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. तर शेतकरी बांधवांना आता चिंता करण्याचा विषय राहिलेला नाही. आपण जिल्हे पाहूयात. या 15 जिल्ह्यामधील जर तुमचा जिल्हा आलेला असेल तर शेतकरी बांधवांना आता या टप्प्यामध्ये तुम्हाला थेट लाभ होणार आहे. जर तुमचा 15 जिल्ह्यामध्ये जिल्हा आला नाही तर तुम्हाला आणखी एका टप्प्याची वाट पाहावं लागणार आहे. तर शेतकरी बांधवांना आपण सविस्तर हे जिल्हे पाहूयात कोणते जिल्हे आहेत. शेतकरी बांधवांना सर्वात पहिला जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि तुम्ही देखील नमोचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता 6,000 रुपयाचा लाभ तुम्हाला होणार आहे. त्यानंतर पालघर, रायगड या 2 जिल्ह्यामधून तुम्ही असाल, तिथं राहून शेती करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असाल तर शेतकरी बांधवांना आता तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी देखील 6,000 रुपयाचा लाभ आता होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्यातून तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही देखील अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयाचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर 10वा हप्ता असे 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि 2,000 पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यानंतर सातारा, सांगली या 2 जिल्ह्यामधून असाल शेतकरी बांधवांनो तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये आता 6,000 रुपये एवढा लाभ होणार आहे. त्यानंतर आहे सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातून असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या अगदी आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो आता तुम्ही चिंता करू नका. लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता 6,000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो आहे नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातून तुम्ही असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी बांधवांनो अतिशय तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या खात्यामध्ये आता 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमच्या खात्यामध्ये देखील आता 6,000 रुपये एवढा लाभ होणार आहे. त्यानंतर शेवटचा 15वा जिल्हा आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये देखील आता 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. 6,000 रुपये कशाची तर 6,000 रुपये रक्कम अशी आहे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे 6,000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांना आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही. लवकरच तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांना आता महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत. या अटी व नियमाचं पालन करणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. या अटी व नियमाचं पालन करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्या अटी सविस्तर पाहूयात. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिली अट लागू केलेली आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन आपलं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला 2,000, 4,000 आणि 6,000 अशा रकमेचा लाभ होईल. तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही असं स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या कृषी विभागाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी अट आहे ई-केवायसी असणे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी मात्र लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या. तुमची ई-केवायसी करणं हे अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर तुम्हाला 6,000 रुपये लाभ मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्हाला 6,000 रुपये लाभ मिळालेला नसेल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही एवढ्या दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होता आणि तुमची वाट पाहणं हे अगदी फेल जाऊ शकतं. त्यासाठी ई-केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ अगदी अचूकपणे होईल. आणि ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र बिलकुल चिंता करू नका. तुमच्या खात्यामध्ये आता थेट पैसे जमा होणार आहेत अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे. तर शेतकरी बांधवांनी ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील 6,000 रुपये एवढा लाभ होईल आणि तुम्ही देखील तुमच्या चेहऱ्यावर आनंद आम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर फार्मर आय डी असणं देखील कंपल्सरी केलेलं आहे. ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी आहे
अशा शेतकऱ्यांनी देखील आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही. महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख जाहीर केली आहे. 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा, 10वा आणि पीएम किसान योजनेचा 24वा असे 6,000 रुपये जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ही रक्कम जमा होणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे. तो निधी आहे 20,000 कोटी रुपये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.